तर हे आहेत आकाशिक कार्ड. ओके, याच्यावर तुमचा पास्ट, प्रेझेंट, फ्युचर तुम्हाला समजू शकतं. तर आपण चेक करूया. पहिले तर एसाठी निवडूया आपण कार्ड. एसाठी कोणता मेसेज येतोय. पहिले कार्ड घेऊया आणि बघूया तुमची पास्टची जर्नी काय होती, ॲक्च्युली पास्ट लाईफ काय होता तुमचा. ओके, डिवाइन एंजल श्री स्वामी समर्थ, ज्यांनी ए निवडलेलं आहे. तुम्ही मनामध्येच हे करा. कार्ड तर मी दाखवते तुम्हाला की कोणताही होणार आहे, पण तुम्ही मनामध्ये हे करा. बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येणार आहे. एसाठी बघूया. ज्यांनी पण ए समजा. ओके, थँक्यू सो मच एंजल. 3 कार्ड्स मिळालेत. आता बीसाठी बघूया. हा ए वाला आहे. येस, हा ए वाला आहे. आता बी वाला बघूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, ज्यांनी बी वाला निवडलं त्यांच्यासाठी मॅसेज द्या. त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे, त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे बी वाले. ओके, बघा त्याच्यामध्ये पण 3 कार्ड्स आले आहेत. ओके, बीमध्ये पण 3 कार्ड्स आले आहेत. थँक्यू सो मच एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. आणि ह्याच्यामध्ये पण 3 कार्ड्स आले आहेत. वाव, थँक्यू सो मच. आणि एंजलला, डिवाइनला पण वाटतं, स्वामींनाही वाटतं की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये अडकला आहात तर त्याचं कारण काय थोडंसं आपल्याला समजेल त्याच्यातून. ओके, थँक्यू सो मच. आता रायडरमधून पण कार्ड घेऊया. रायडरमधून पण आपण चेक करूया. याच्यामधून पण आपल्याला 3 कार्ड्स असतील तरी चालेल. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ, प्लीज 3 कार्ड्स माय व्ह्यूअर्स. सॉरी, हा बाहेर मुलांचा आवाज येत असेल. आता खेळतात आहे ना बाहेर मुलं, त्यांचा आवाज येत असणार आहे. श्री स्वामी समर्थ. बघूया तुमच्यासाठी आणखीन काय मेसेज असणार आहे. ए वाले जे आहेत, ए वाल्यांसाठी काय मेसेज असणार आहे. ओके, 3 कार्ड्स आहेत. याच्यामध्ये पण आपण 3 कार्ड्स घेतलेत. हे ए वाल्यांचं आहे. ज्यांनी पण ए निवडलं आहे त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. बघूया की ज्यांनी बी वाला निवडलेला आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. डिवाइन एंजल श्री स्वामी समर्थ, प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. 3 कार्ड्स एंजल, 3 कार्ड्स प्लीज. ओके, 3 कार्ड्स भेटलेत आपल्याला. आलेत आपल्यासाठी 3 कार्ड्स. आता आपण चेक करूया की एंजलचं काय गायडन्स आहे. ओके, एंजलचं गायडन्स आपण नंतर घेतलं तर चालेल. ओव्हरऑल हा बीसाठी आहे, हा एसाठी आहे. ह्याच्यामधला तुम्ही निवडा की तुम्हाला कोणता ॲट्रॅक्ट वाटतं किंवा तुम्हाला वाटतंय की कोणती एनर्जी तुम्हाला ए का बी वाली जास्त ॲट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काही खास मेसेज असेल. जनरल मेसेज आहे, जसे रेझोनेट होतील तेवढेच मेसेज घ्या. ओके, फोर्सफुली जास्त घेऊ नका मेसेज. आय होप सो तुम्ही डिसाईड केलेला असेल. हा ए वाला आहे, तर बी वाला आहे तो बाजूला ठेवूया. जो ए वाला आहे तो आपण आता ओपन करूया. ओके, राईट. काही गोष्टी, द लाईट ऑफ द वर्ल्ड. ओके, काही गोष्टी तुमच्या पास्टमध्ये अशा झालेल्या आहेत. पास्ट लाईफचं हे कार्ड आहे. ओके, पास्ट लाईफमध्ये अशा काही गोष्टी तुमच्याबाबत झालेल्या आहेत की ज्याकडे तुमचं लक्ष नव्हतं. ओके, तुम्हाला काही चान्सेस होते पण ते चान्सेस तुम्ही घेतले नाही किंवा त्याच्याकडे तुम्हाला लक्ष देता आलं नाही. 10 नंबरचं कार्ड आहे, खूप छान आहे. 1 नंबरची एनर्जीज येते याच्यामध्ये. तर काही साईन पण तुम्हाला दिले गेले होते त्यावेळेला. ओके, पास्ट लाईफमध्ये तुम्हाला काही साईन दिले गेलेले होते पण ते साईन पण म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं एक प्रकारे, किंवा ह्या पास्टच्या काही गोष्टींमध्ये अशा काही गोष्टी तुमच्या ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये आय होप सो तुम्हाला कार्ड दिसत असेल. तर ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं काही गोष्टींकडे लक्ष नव्हतं असं पण इंडिकेटेड हे कार्ड करतं तुमच्यासाठी.
ओके. एंजलिक ब्लेसिंग आहे, 9 नंबरची एनर्जीज आहे तुमच्यासाठी. आणि तुम्ही एंजलची पूर्ण ब्लेसिंग आहे. ओके. पास्टमध्ये पण. आणि तुम्ही बघू शकता एंजलच्या बाजूला लहान मुलं आहेत. एक तर तुम्ही लहान मुलांकडे खूप अटॅच असाल, लहान मुलांशी तुमचं खूप जास्त मिळतं जुळतं पण असू शकतं. आणि एंजलिकसारखं त्यांच्यावर डेफिनेटली तुम्ही प्रेम करत असणार आहे. पण असं समजा की एंजल आणि हे तुम्ही इथं आहात. ओके. इथं तुम्ही आहात आणि तुमच्यासाठी खूप लविंग पद्धतीने ते तुमच्यावर सपोर्टिंग राहतात आहे, तुमच्यावर प्रेम करतात आहे. आत्ता ज्याही गोष्टींमध्ये सध्या आहात ना त्याच्यासाठी डेफिनेटली ते सपोर्टिंग राहतात आहे. ओव्हरऑल हा मेसेज आहे की तुम्हाला एंजलचा सपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही ज्याही इष्टदेवतांना मानता, ज्यांच्यासाठी प्रेयर करता किंवा ज्यांच्यावर विश्वास आहे तर ते तुमच्यासोबत डेफिनेटली आहेत. कोणत्याही रूपामध्ये ते तुमच्यासोबत आहेत. ओके. ज्यांनी ही बीवाला निवडलेला आहे त्यांच्यासाठी बघा, पहिलं म्हणजे आकाशिक लायब्ररी तुमच्यासाठी आलेलं आहे. ओके. आणि बघा जितकं मी तुम्हाला मॅसेज सांगते तुमच्याशी कसा रेझोनेट होत आहे ते बघा. हे सगळे तुमचे पास्ट लाईफ आहेत. ओके. पास्ट म्हणजे पास्ट जो आपला आधीचा एक जन्म असतो त्यानुसार हा मेसेज तुमच्यासाठी असणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही हिलिंग प्रोसेसमध्ये होता. म्हणजे जसे पूर्व लोक जेव्हा हे होतात तर त्यांची हिलिंग करण्यासाठी तसं काहीतरी तुम्ही काम करत होता पास्टमध्ये. किंवा तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड बघण्याची गरज आहे. ह्याच्यातून तर मेसेज हा समजला की ज्यांनी ही बी निवडलेलं आहे त्यांच्यासाठी एक खास मेसेज आहे. 2ची एनर्जीज तुम्ही बघू शकता. 2ची एनर्जी इथं डबल आलेलं आहे. कन्फर्मेशन झालेलं आहे की तुम्हाला आकाशिक रेकॉर्डमध्ये आणखीन चांगलं काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये सर्च करायला मिळेल, बघायला मिळेल तुम्हाला. तुम्ही एकतर असं काहीतरी गुरु वगैरे होता त्यावेळेला आणि त्या लोकांना मुक्त करत होता. ओके. आणि जे लोक हे झालेले आहेत त्यांना तुम्ही हे करत होता ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला क्लिअरली दिसणार नाही, ते एक मास्टर उभे आणि ते करत होता. असं काहीतरी तुम्ही काम करत होता किंवा तुम्ही अशा काही गोष्टींवर विचार करत होता, असं काहीतरी शोधत होता, असं काहीतरी लिहित होता, राईट करत होता तुम्ही, रायटिंग करत होता तुम्ही काहीतरी, जो गूढ अभ्यास होता. ओके. जो सगळ्यांपेक्षा डिफरंट होता. असं काहीतरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि डेफिनेटली आत्ताही तुम्हाला कुठं ना कुठंतरी तुमच्या आजूबाजूला तुमच्या ओके तुमचे जे पूर्वज आहेत त्यांची प्रेझेंटी तुम्हाला जाणवत असेल. पास्टमध्ये तर हा सगळा पास्टचा मेसेज आहे, पण आत्तासुद्धा पण तुम्हाला प्रेझेंटी त्यांची आजूबाजूला जाणवत असेल. आणि तुम्ही बघू शकता की तुम्ही ना एंजलिक ब्लेसिंग आहेत तुम्हाला. ओके. तुम्ही जे काम करत होतात ना ते खूप छान होतं तुमच्यासाठी. आणि आत्तासुद्धा तुम्हाला जरी त्यांची उपस्थिती तुमच्या आजूबाजूला जाणवत असेल ना तरी तुमच्यासाठी खूप चांगलं आहे ते. ओके. पास्ट लाईफसाठी हा मेसेज होता तुमच्यासाठी. आता आपण बघूया की आत्ता प्रेझेंटमध्ये काही गोष्टी आहेत तुमच्यासाठी आणि कशा असणार आहेत तुम्हाला. 3 ऑफ कपचं कार्ड आहे, 7 ऑफ पेंटिकल्स, 2 ऑफ कपची एनर्जीज आहे. रिलेशनशी रिलेटेड आहे. पेंटिकल्स म्हणजे आत्ता काही गोष्टी तुमच्या ज्या फायनान्शियली आहेत त्याच्यासाठी खूप हार्डवर्क चालला आहे प्रेझेंटमध्ये तुमचा. सेलिब्रेशन आहे तुमच्या लाईफमध्ये, कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं सेलिब्रेशन येतं आहे तुमच्या लाईफमध्ये. कोणीतरी पार्टनर तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट आहे किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट आहात किंवा इथं पण एंजलची ब्लेसिंग आहे. ओके. 2 नंबर. ओके. इथं पण 2 नंबरची एनर्जीज, इथं पण 2 नंबरचीच एनर्जीज. ओके. 2 नंबरची एनर्जीज तुमची जन्मतारीख 22-20 असेल, 2 असेल तुमची जन्मतारीख, तो पण मेसेज आहे. मूल्यांक तुमचा 2 असू शकतो. एक तर तुम्ही तुमच्या पार्टनरकडं म्हणजे कोणाकडे तरी अट्रॅक्ट आहात किंवा तुमच्याकडे कोणीतरी अट्रॅक्ट आहे किंवा तुमच्याकडे एखादं प्रपोजल येऊ शकतं, लव्ह प्रपोजल, पार्टनरशिपसाठी प्रपोजल येऊ शकतं. तुम्ही पूर्णपणे ब्लेस्ड आहात या गोष्टीसाठी. ओके. आता ही प्रेझेंटची ही आहे. सगळे कार्ड तुमच्यासाठी खूप चांगले आलेले आहेत. मी आणखीन डीपमध्ये सांगेल पुढे. परत एकदा तुमची काही हरकत जर नसेल तर परत एकदा आपण असाच एक व्हिडिओ घेऊन येऊया जेणेकरून तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये आणखीन काही माहिती मिळून जाईल ह्या संदर्भातली. ओके. एंजल ज्यांनी ही बी निवडलेलं आहे तर त्यांच्यासाठी प्लीज गाईड त्यांना करा आणि प्लीज त्याला एक कार्ड मेसेज द्या त्यांच्यासाठी.
प्लीज वन मोर कार्ड. प्लीज एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. वन मोर कार्ड. आणि माझ्या जेही व्ह्युअर्सने बीवाला निवडले तुमच्यासाठी, ज्यांनी बी निवडलेला आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे आपण चेक करूया एंजलकडून. एंजलचं काय ब्लेसिंग आहे तुमच्यासाठी, काय गायडन्स आहे आणि काय मोटिवेशन राहणार आहे त्यांचं तुमच्यासाठी. ओके. रिकन्सिडर. इन द न्यू फ्युचरमध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. ओके. बॉटमची एनर्जीज आहे. तुम्ही ज्या गोष्टींचा आत्ता सध्या विचार करता ना त्याच्यातून एकदम सक्सेसफुली तुम्ही बाहेर निघणार आहात येत्या ह्या वर्षामध्ये 2026मध्ये. तुमच्या ज्याही गोष्टी पुनर्विचार करा. पास्टमध्ये काही गोष्टी अशा तुमच्याबाबत झालेल्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला पुनर्विचार करायचा आहे, किंवा आत्ता तुम्ही प्रेझेंटमध्ये ज्या गोष्टींचा विचार करताय त्याच्यासाठी सुद्धा एंजलने असं तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यावर तुम्हाला विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा विचार, हा डिसिजन माझा रॉंग आहे, बरोबर आहे, त्याच्यावर परत विचार करा. शांतपणे बसा, स्वतःला थोडासा वेळ द्या आणि त्याच्यावर डेफिनेटली एंजल तुमच्यासोबत आहेत. एंजल तुम्हाला राईट डायरेक्शन नक्की देते. ओके. आत्ताचा हा मेसेज होता, हा एवाल्यांसाठी होता. ज्यांनी पण ए निवडला होता त्यांच्यासाठी हा मेसेज होता. ज्यांनीही बी निवडला होता त्यांच्यासाठी. आजचा मेसेज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडासा वेगळा मी घेऊन आले पास्ट लाईफसाठी, पास्ट आकर्षिक टेरोटमध्ये घेऊन आले तुमच्यासाठी. तर बघा, जर तुम्हाला ह्याच्या संदर्भातलं आणखीन आकर्षिकमध्येच तुम्हाला काय आणखीन मेसेज हवे असतील तर मला नक्की कमेंट्समध्ये लिहा. ओके. अशाच प्रकारचा आणखीन एखादा व्हिडिओ आपण तयार करूया. ओके. थँक्यू सो मच सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.